नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागामध्ये नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर एकदम सोप्या आणि सुंदर रांगोळ्या मी तुमच्यासाठी आजच्या भागातही घेऊन आलेली आहे. तर नक्कीच ट्राय करून बघा तुमच्या दारासमोर आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रिणींनो नक्कीच. आणि स्किप न करता बघा व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला प्रत्येक स्टेप लक्षात येईल. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तुम्हाला रांगोळ्या कशा वाटल्या ते. तर आजच्या भागातही 4 रांगोळ्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि पहिली रांगोळी जी आहे त्यात आपण असा एक वर्तुळ काढून घेतला, सर्कल वॉल काढून घेतला आहे. त्यात क्रॉसमध्ये लाईन काढल्या आतमध्ये आणि बाजूला फुलांच्या पाकळ्या काढलेल्या आहेत. तुम्हाला जर कलरफुल रांगोळी आवडत असेल तर तुम्ही कलरही भरू शकतात. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं मैत्रिणींनो, तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण रोजसाठीच्या ज्या सकाळसाठीच्या रांगोळ्या आहेत एकदम सोप्या पद्धतीने काढून दाखवलेल्या असतात आपल्या चॅनलवर. आणि खूपच कमी वेळात काढता येतील अशा रांगोळ्या आहेत, कमी वेळेत कमी कलरमध्ये आणि तुमच्या सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट होणाऱ्या रांगोळ्या आहेत. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला आधी येईल. तुम्ही कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये हाईप नावाचा ऑप्शन येत असणार आहे, त्यावरही क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त आपले शेअर होतील मैत्रिणींपर्यंत. आधीचे व्हिडिओही नक्की बघा मैत्रिणींनो, खूपच सोप्या सोप्या रांगोळ्या तुमच्यासाठी घेऊन आलेली मी. आणि येणारे व्हिडिओही बघत जा. रोज दुपारी 1 वाजता व्हिडिओ अपलोड होतो आपला, लाँग व्हिडिओ. त्यात मी 3 ते 4 रांगोळ्या दाखवत असते रोज. तर नक्कीच व्हिडिओ बघत जा. शॉर्ट व्हिडिओ पण टाकते, पण शॉर्ट व्हिडिओचं कसं असतं मैत्रिणींनो, त्यात आपण पूर्ण स्टेप नाही ॲड करू शकत, कमी वेळ, तिथं लिमिट आहे टाईमचं. त्यामुळे तुम्ही लाँग व्हिडिओला प्रेफरन्स देत जा असं माझं म्हणणं आहे, म्हणजे तुम्हाला प्रत्येक स्टेप लक्षात येईल. थोडासा कलर भरलेला आहे आज आपण या रांगोळीमध्ये, लाल आणि असा अबोली कलर. रांगोळी रेडी झालेली आहे आपली. पुढची रांगोळी आपली 3 ते 2 टिपक्यांचीच आहे. षटकोन काढला एक आपण याच्यामध्ये. दोन रांगोळ्या थोड्या मोठ्या आणि 2 रांगोळ्या थोड्या छोट्या आहे. ज्या छोट्या रांगोळ्या आहेत त्या तुम्ही देवघरासमोर काढू शकतात. एकदम छोट्या छोट्या आहेत त्या. आणि ज्या पण मैत्रिणी वेळात वेळ काढून आपले व्हिडिओ बघतात, कमेंट्स करतात, रांगोळ्या ट्राय करतात, त्यांचं मनापासून धन्यवाद. तर असेच तुम्ही तुमचा आशीर्वाद, सपोर्ट माझ्या पाठीशी राहू द्या. आणि तुम्हाला जेव्हाही वेळ मिळत जाईल मैत्रिणींनो, नक्की व्हिडिओ बघत जा. आणि अजूनही जर दारासमोर रांगोळी काढायला सुरुवात नसेल केली तर नक्कीच सुरुवात करा. रांगोळी काढणं हे खूप इम्पॉर्टंट काम आहे आपल्या आयुष्यातलं. आणि इम्पॉर्टंटपेक्षा ती रांगोळी काढल्यानंतर एक पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये, ते महत्त्वाचं आहे. त्यासाठी म्हणते रांगोळी काढा. आणि खूप प्रसन्न पण वाटतं रांगोळी काढल्यानंतर. भरपूर मैत्रिणी आता कमेंट्स करायला लागलेल्या आहेत मला, तर त्यांचंही मनापासून धन्यवाद. खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही कमेंट्स करतात ना, म्हणजे असं ती कामाची पोचपावती आपली, असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे बघतात तुम्ही व्हिडिओ आणि व्हिडिओ बघितल्यानंतर रांगोळ्या पण काढत जा मैत्रिणींनो. भरपूर मैत्रिणी रांगोळ्या पण काढतात आपल्या, मला कमेंटद्वारे कळवतात त्या.
हे रांगोळींचं कलर कॉम्बिनेशन तुम्ही दुसरं पण चेंज करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर ह्या ज्या 2 रांगोळ्या आहेत एकदम छोट्या छोट्या नाजूक आहेत. देवघरासाठी तुम्ही ट्राय करू शकतात. इथे आपण थोडीशी रवाळ रांगोळी वापरलेली आहे. रांगोळी घेताना अशी रवाळ थोडी पावडर्स टेक्स्चरमध्ये पण मिळते. फक्त ओलसर रांगोळी नाही घ्यायची. ओली रांगोळी जर घेतली तर रांगोळी कुठल्याच पद्धतीने रांगोळी काढता येत नाही आपल्याला आणि रांगोळी पण जास्त लागते मैत्रिणींनो. ना ती फिलरमधून खाली पडते, ना बोटांनी त्याला आकार देता येतो, ना काहीच. त्यामुळे रांगोळी बघून घेत जा. तुम्ही जेव्हा पण दुकानात जाल रांगोळी घ्यायला शॉपमध्ये, सो बोटांनी त्याला चेक करून बघायचं की कशी आहे ही रांगोळी, रवाळ खाली पडते की बोटांमधून असं. कारण की नंतर प्रॉब्लेम होतो, मग ती रांगोळी गाळता येत नाही, काहीच नाही. बघा ही रांगोळी बोलता बोलता रेडी पण झालेली, एकदम 2 मिनिटाच्या आत होणारी रांगोळी ही. पुढची रांगोळी 5 ते 3 ठिपक्यांची आहे आणि ही रांगोळी शेवटची रांगोळी आजच्या भागातली. अशा सोप्या सोप्या रांगोळ्या मी अजूनही तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मैत्रिणींनो. तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघत जा रोज आणि कशा वाटताय रांगोळ्या मला नक्कीच सांगत जा. लवकरच आपण संक्रांत विशेष रांगोळ्या पण आणणार आहोत. त्या पण अशा छोट्या छोट्या सोप्याच असणार आहे, जेणेकरून तुमच्या कमी वेळेत पण छान छान रांगोळ्या तुम्हाला काढता येतील अशा आणणार आहेत मी. ही पण थोडी जुनीच डिझाईन आहे, पण आपण त्यात नवीन डिझाईन पण ॲड केलेली आहे. आणि अशाच रांगोळ्या तुम्हाला पुढच्या भागातही बघायला मिळणार आहेत मैत्रिणींनो. तर अजिबात पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तर भेटूया अशा सोप्या आणि सुंदर रांगोळीसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज छोटीशी का होईना रांगोळी काढा आणि आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.